नमस्कार मित्रांनो, मी यश. ही माझी पहिली गोष्ट तुमच्यासमोर सादर करतोय. ही गोष्ट एक सत्य घटनेवर आधारित असून मी आशा करतो तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला मग गोष्टीला सुरुवात करू. तर मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये मुलगा आहे राज. तो आहे 20 वर्षांचा, गोरा, सुंदर. आणि मुलगी आहे ज्योती, जिचे लग्न झालेलं आहे. वय 32 वर्ष. दिसायला गोरी, बारीक. पण तिला पाहून कोणाचा पण मन डगमगल्याशिवाय राहणार नाही. राज हा एका मोबाईलच्या दुकानात कामाला असतो. तो मोबाईल लोनवर देतो. आणि ज्योती ही त्याची एक मोबाईल लोनवर घेणारी कस्टमर असते. एका महिन्यामध्ये ज्योती मोबाईलचा हप्ता भरू शकली नाही, ज्यामुळे यशकडे तिचा नंबर जातो आणि तो तिला लोन भरण्याकरिता कॉल करतो. पुढे त्याचे संभाषण होतं. यश सकाळी सकाळी दुकानावर पोहोचतो आणि ती यादी काढतो ज्यांचे हप्ते थकलीयेत, व एक एक करून सर्वांना कॉल करायला सुरू करतो. शेवटी ज्योतीचा नंबर आल्यावर यश कॉल करतो. बेल जाती आणि ज्योती कॉल उचलते. तेव्हा यश म्हणतो, "गुड मॉर्निंग मॅडम, मी यश बोलतोय. वी मार्केट या दुकानातून. तुम्ही तुमचा हप्ता भरला नाही." ज्योती त्यावर बोलते, "हो, मला माहीत आहे, पण ह्या महिन्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. थोडं सांभाळून घ्या प्लीज." त्यावर यश तिला समजावतो. म्हणतो, "मॅडम, हे माझ्या हातात नाही आहे. तुम्हाला भरावा लागेल, नाहीतर पेनल्टी लागवी जाईल." ज्योती घाबरून लगेच उत्तर देते, "असं नका करू प्लीज. मी रिक्वेस्ट करते. मी 10 दिवसात नक्की भरेल पैसे. पण तुम्हाला येऊन घ्यावे लागतील. ते मला कॅशनेच देता येतील." यश म्हणतो, "ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला भेटून तुमच्याकडून कॅश घेईल." असं बोलून दोघांनी कॉल ठेवला. नंबर सेव्ह असल्यामुळे दोघांचे व्हॉट्सॲप स्टेटस एकमेकाला दिसत होते. आधी मेसेज ज्योतीनेच मेसेज केला, हाय म्हणून. त्यानंतर यशसुद्धा तिच्याशी बोलायला लागला. आणि ज्योती यशला रोज व्हॉट्सॲपला मेसेज करू लागली. यशला पण तिच्यासोबत बोलायला आवडू लागले. त्यानंतर लोनचा विषयच निघाला नाही. 10 काय 15 दिवस ओलांडून गेले होते. हळूहळू बोलण्यानं आणखी जलद गती पकडली होती. आणि आता चक्क ज्योती त्याला व्हिडिओ कॉल देखील करू लागली. आणि कॉल उचलला नाही तर त्याच्यावर राग दाखवू लागली, जणू ती त्याची बायको आहे. एक दिवस ज्योती म्हणाली, "आज भेटायला ये मला, मी बाहेर आहे." तर यश लगेच बाईक काढून ज्योतीला भेटण्याकरिता गेला. पहिल्यांदा यश तिला भेटणार होता म्हणून तो खुश होता. त्याने ज्योतीला पाहिलं. दिसायला एकदम सुंदर होती ती. तिने ड्रेस घातलेला खोल गळ्याचा, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, पूर्ण भाभी वाटत होती. तिला पाहताच यश ताठला. त्यांना एकमेकांची ओळख होऊन फक्त 15 ते 20 दिवस झाले होते. तिच्या पण डोळ्यात यशला बघून वेगळीच चमक होती. त्या दिवशी दोघे भेटले, चहा नाश्ता केला आणि ती घरी गेली आणि यश कामावर. त्या भेटीनंतर दोघे खूप जवळ आले होते. शेवटी तो दिवस आलाच. ज्योतीने लोनचे पैसे घेण्यासाठी यशला बोलवले. यश घराच्या खाली येऊन उभा राहिला. ज्योतीने त्याला घरात यायला सांगितलं. यश पूर्ण तयारीत गेला होता. तो घरी जाताच ज्योतीने त्याला जोरात मिठी मारली आणि रडायला लागली आणि बोलली की माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली, मला अजून मूल नाही झालं. घरी मी एकटीच असते, खूप एकटी आहे आयुष्यात. असं बोलून ती रडली. यश ह्याच क्षणाची वाट पाहत होता. त्याने लगेच तिचे डोळे पुसले. लगेच तिने त्याचा होठावर एक किस केली. तेवढ्यात दरवाजावर ठकठकचा आवाज आला. यश घाबरला. कोण आलाय काय माहिती. तेवढ्यात ज्योतीने त्याला मागच्या खोलीत नेऊन दरवाजा लावला व जाऊन घराचा दरवाजा उघडला. बाहेर स्मिता काकू उभी होती. दुपारची ज्योतीच्या घरी बसायला आली होती. दरवाजा उघडता उघडता ज्योती म्हणाली, "काय स्मिता काकू, आज आमच्या घराचा रस्ता कसा विसरलास? गरिबांच्या घरी कसे काय येणं केलं?" त्यावरून मला कळलं की हिची काकू आहे, तिचं नाव स्मिता आहे. ज्योती एवढी नॉर्मल दिसत होती की जसं काही झालंच नाही. आणि यश इकडे आतल्या खोलीत घामाने घाबरून ओला चिंब झालं होतं. जवळजवळ अर्धा तास बसून स्मिता काकू निघून गेली. थोडक्यात यशला वाटलं होतं की आपण उगीच फसलोय, पण त्याची सुटका अर्ध्या तासात झाली. यश ज्योतीवर पूर्णपणे मोहित झालेला होता. या वयात येऊन साहजिकच होतं. आणि ज्योती होती तेवढी सुंदर आणि भरलेली पण. ज्योती एवढा पुढाकार का घेत आहे याचा विचार त्याच्या दुसऱ्या भावना त्याला करू देत नव्हत्या. स्मिता काकू बाहेर गेली. ज्योतीने लगेच दरवाजा लावला व यशच्या रूमची जाऊन कडी पण उघडली आणि त्याला घेऊन सरळ बेडरूममध्ये निघून गेली. यश घाबरलेला होता.
त्याच्यासोबत असं पहिल्यांदाच घडत होतं, म्हणून तो पूर्णपणे नर्वस होता. नंतर ज्योतीने त्यांना पाणी पाजलं आणि त्याला कूल डाऊन करण्याचे प्रयत्नही केले. त्याच्या जवळ बसली. त्यांनीही ज्योतीला साथ दिली. वारंवार प्रयत्न करूनही जीव घाबरलेला असल्यामुळे यश नाकाम होत होता. थोडक्यात त्यालाच संशय आला की असं का होतंय. त्याला वाटलं ज्योती त्याला माणूस समजणारच नाही, पण ज्योतीला सर्व ठाऊक होतं. ज्योतीने त्याला समजावलं, यश घाबरल्यावर आपण काहीही करू शकत नाही. तिला कळून चुकलं होतं की आज यशकडून काहीच होणार नाही. त्यामुळे तिने यशला प्रेमळ वागणूक देऊन जेवण करू घातलं. ज्योतीचे सासू आणि सासरे तिच्या नणंदच्या घरी गेलेले होते आणि नवरा कामावर, म्हणून ज्योतीलाही संधी मिळाली होती. ज्योती नाराज होती की अशी संधी आता परत कधी मिळणार नाही, कारण की तिला घराबाहेर जाण्याची सक्त सक्ती होती. तेवढ्यात यश घरी जाण्यासाठी निघाला. यशच्या चेहऱ्यावर घाबरटपणा स्पष्ट दिसत होता, त्यामुळे तिने यशला अडवलं नाही. याउलट यशला हसत हसत पाठवलं. नंतर ज्योती निवांत घरात सगळा साज सवर तिने यशसाठी घातलेली ती साडी सगळं बाजूला फेडून तशीच पलंगावर विचार करत बसली. तिच्या डोक्यात आता आणखी एक नवा प्लॅन जन्माला आला होता. ज्योतीचे सासू सासरे घरी यायला अजून 3 दिवस बाकी होते. तिच्यासाठी हे 3 दिवस चॅलेंज वाटत होते. अचानक भेटलेल्या माणसावर एवढं प्रेम, तीही एका एवढ्या मोठ्या बाईचं. हे तुम्हाला तर विचित्र वाटत असेल मित्रांनो, पण तुमच्या आधी मलाही खूप विचित्र वाटतं. विचार करता करता ती हलकी गालात हसली. नक्कीच तिच्या डोक्यात एक मोठा प्लॅन जन्माला आला असेल आणि उठून किचनमध्ये निघून गेली. यशला घरी पाठवून आता अर्धा तास झाला होता. तिने लगेच तो पोहोचला का नाही हे बघण्यासाठी कॉल केला. आधी 2 कॉल यशने उचललेच नाही. यश पण घाबरलेला होता. त्याला वाटलं ज्योतीच्या दूर राहण्यातच आपली भलाई आहे. पण त्याला काय माहीत होतं की ज्योतीचा जीव त्याच्यात दडलंय. ज्योतीसारखी दुसरी सुंदर आणि मोहक बाई त्या गावात नाव मात्रही नव्हती. तेवढं मात्र खरं, ज्योती त्याला कॉल करायचं थांबवत नव्हती. अखेर शेवटी यश कॉल उचलत नव्हता. ज्योतीचा नवरा घरी आला. दोघांनी मिळून जेवण केलं. आता नवरा घरी आल्यावर ज्योतीकडूनही यशला कॉल करणं शक्य नव्हतं, म्हणून त्या 3 दिवसातला एक दिवस तसाच गेला. ज्योती सकाळी पहाटे खूपच लगबगीने जागी होते. तसेच ज्योती आणि तिच्या नवऱ्याचे संबंध ठीक नव्हतं. तो तिला बांज बोलून घालून पाडून बोलत असे. ती सकाळी पहाटे 3 वाजताच झोपेतून उठली. त्या रात्री तिचं मन खूपच बेचैन होतं. मोबाईल हात घेऊन बघितलं तर यशचा एकही मेसेज नव्हता. ती हलकी नाराज झाली, पण मग वेळाची वाट बघू लागली. तिला वेळ मिळायचा हा 10च्या नंतरच, कारण तिचा नवरा तेव्हा कामावर जायचा. 10 वाजले. ज्योतीकडून आता दम निघत नव्हता. तिने लगेच यशला कॉल करायला सुरुवात केली. आताही तसंच झालं. यशने तिचे आधी 2 कॉल उचललेच नाही. नंतर यशने कॉल पिकअप केला. ज्योती रडायला लागली. यश, तू माझ्यासोबत असा का वागतो? मी तर तुला कोणत्याच गोष्टीची मनाई केली नाही. मी तुझी आहे. आपलं सगळं बोलणं झालेलं आहे. अरे, मी कुठे तुला माझ्याशी लग्न कर म्हणून म्हणते का? पण तुझं प्रेम तरी मला दे. ज्योती रडणं ऐकून यश भावूक झाला होता. त्याने लगेच व्हिडिओ कॉल केला. ज्योतीने तात्काळ व्हिडिओ कॉल उचलला. मला वाटतं ज्योतीला आधीच माहीत असावं की ती रडल्यावर यश लगेच व्हिडिओ कॉल करेल. त्यामुळे यशला व्हिडिओ कॉलमध्ये नेमकं सगळं कामाच्या वस्तू दिसायला हवेत, याचा प्रबंध तिने आधीच केला होता. यश तिला आणि तिचे फळ पाहून पाहतच राहिला. त्याच्या तोंडातून शब्द निघेना. तो शांत तिला बघत होता. प्रेमाच्या गोष्टी करायला सुरुवात केली. यश पण हळूहळू खूपच प्रेमळ बोलायला लागला. तेव्हा तिने परत आज यशला घरी येण्यास सांगितलं. पण यशनी नकार दिला. तो म्हणाला, माझे आईवडील आज संध्याकाळी तिरुपती बालाजीला जाणार आहेत, यात्रेत. तेही 1 महिन्यासाठी जातील. तेव्हा 1 महिना माझ्या घरी कोणीच नसणार आहे. तूच माझ्या घरी का येत नाही? यश आणि ज्योती या दोघांच्या गावांमध्ये फार तर फार 4 किलोमीटरचा फरक होता. पण यशचं गाव हे प्रगतीचं आणि मोठं होतं. त्या बदल्यात ज्योतीचं गाव फक्त 19 घरांचं होतं, म्हणजे खूपच छोटं होतं. ज्योतीला हे ऐकून खूप आनंद झाला. पण मग यशच्या गावात दिवसभरासाठी जायचं कसं, हाही एक प्रश्न तिच्यापुढे उभा राहिला होता. घरी जर सांगितलं माहेराला जातीये, तर नवरा संध्याकाळी तिच्या भावाला कॉल करून तिच्याशी बोलणारच होता. आणि उद्याच सासू सासरे पण नणंदच्या घरून परत घरी येतील.
तिच्यापुढे फक्त एकच मुद्दा आता उरलेला होता. यशकडून काहीही अडचण नव्हती किंवा यशला कुठे भेटायचं याबाबतही अडचण आता राहिली नाही. फक्त घरातून बाहेर कसं पडायचं याचाच विचार ती करत होती. पण तिला जोही निर्णय घ्यायचा किंवा काहीही कारण घरी द्यायचं ते सासू येण्याच्या आतच द्यायचं होतं. सासू घरी आल्यावर सासू तिला घराबाहेर जाण्यासाठी परवानगी देणार नाही हे तिला माहीत होतं. ज्योतीनं आणखी एक जाळं परत रचलं. संध्याकाळी नवरा कामावरून घरी आला तेव्हा ज्योती छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण उभं करत होती. शेवटी तिनं समजावण्याचा टोन भाषेमध्ये पकडला आणि म्हणाली, मी पण दिवसभर घरी काय करणार? मलाही शिलाई मशीन लग्नात मिळालेली आहे 10 वर्षापूर्वी. मला थोडं काम येते. पण जर का मी 1 महिन्यात पूर्ण काम शिकली तर मी गावातल्या सर्व बायकांचे ब्लाऊज किंवा इतर कपडे शिवू शकते. आता आधीपासूनच तिने वातावरण असं बनवलं की नवरा नकार देणार नाही. त्यालाही वाटलं घरामध्ये 2 पैसे अधिक येतील आणि बायकोही दिवसभर कामात व्यस्त राहील घरातच. त्यामुळे त्यांनी तू करू शकतेस असा होकार त्याने दिला. दुसऱ्या दिवशी 12-12:30च्या दरम्यान सासू सासरे सुद्धा आले. ज्योतीने त्यांनाही शिलाई मशीनची आयडिया सुचवली. त्यावर सासू काही तयार होत नव्हती. म्हणून ती म्हणाली, बघा ना आत्याबाई, 10 वर्ष झाली आपल्या घराला दिवा नाही, आपल्या घरात लहान मूल खेळलं नाही. मी आई अंबादेवीचा साखर घातली की महिनाभर मी तिच्या मंदिरात 1 तास अभंगात बसणार होय. यशच्या गावात दुपारी मंदिरात अभंग कीर्तन होतात म्हणून ज्योतीने सासूला तसं सांगितलं आणि नंतर शिलाई काम शिकणार. अशाच प्रकारे खूपच चिकणी झोपडी गोष्टी करून सासू सासऱ्यांना पण शेवटी मनवूनच घेतलंच. माझी सासू तर देवीला खूप मानायची. ती म्हणाली की बरं असं असेल तर मग जाऊ शकते. कमीत कमी एक अशा तरी राहील आपल्या घरात दिवा वंशाचा. भेटायची या बाबतीत माझा नवरा खूपच चांगला होता. माझ्या सासूनेही मला मूल होत नव्हतं म्हणून त्याला दुसरं लग्न कर असं बोलली होती. पण त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. आम्ही दोघांनी मिळून खूप दवाखाने केले होते. पण सगळे रिपोर्ट हे माझ्या नवऱ्याच्या हाती यायचे. त्यामुळे नेमकं काय प्रॉब्लेम आहे मला कळायचं नाही. माझा नवरा म्हणायचा की मी आई होऊ शकत नाही. जाऊ द्या, चला कथेला पुढे घेते. ज्योतीने तेव्हाच यशला एक मेसेज ड्रॉप केला की मी उद्यापासून 1 महिन्यासाठी तुझ्या घरी 11 ते 4 पर्यंत येणार. तुलाही 1 महिना तुझ्या कामावर सुट्टी टाकावी लागेल. यश म्हणाला, ठीक आहे. त्यांनीही कामावर लगेच सुट्टी टाकली. दुसऱ्या दिवशी सर्व आवरून ज्योती एखाद्या नवीन नवरीसारखी नटून गेली यशच्या गावात जाताना. ज्योती एवढी नटली होती की तिला सासू जेव्हा अंघोळीला गेली तेव्हाच घराच्या बाहेर पडावं लागलं. यश ज्योतीची वाटच बघत बसला होता. त्याला बघून ज्योतीला असं वाटलं की आपण मासळीला पकडण्यासाठी पाण्यात जे जाळं टाकून बसतोय त्याच प्रकारे तो ज्योतीला बघत बसला होता. ज्योतीच्या जीवाची तर दैना झाली होती. ज्योतीने लगेच गल्लीत इकडे तिकडे बघितलं. तेवढ्यात यशने समोरून आवाज दिला. ज्योती धपक्या पावलांनी पटकन आत गेली. यश बाहेरच उभा राहून बघत होता कोणी बघतंय काय. त्याला खात्री झाली की ज्योतीला कोणी बघितलं नाही तेव्हा तोही आत गेला. ज्योती जाऊन सरळ पलंगावर बसली. यश आत आला. पंख्याचं बटन दाबलं. थोडा विचार केला आणि शेवटी तो पण गपचूप पलंगावर बसला. मनात एकदा तरी विचार आला, ह्या माणूस T20चा प्लेयर असणार. जास्तीत जास्त 1-2 ओव्हर खेळणार आणि मग नंतर आऊट होणे कन्फर्म होतं. कारण की नवीन खिलाडीपासून आपण खेळ चांगला रंगतदार खेळला जाईल हा विचार करू शकत नाही. ज्योतीला तर वाटलं 3 मिनिटं खूप होतील. पण तिच्याकडे आता 1 महिना होता. तिला विश्वास होता की मी याला या प्रकारे शिकवेल की हा एक निपुण आणि चांगला खिलाडी होणार. त्यांनी ज्योतीला मिठीत घेतलं आणि किस करू लागला. त्यांच्या तोंडाचा तंबाखूचा वास येत होता. पण हळूहळू ज्योतीला जाणवलं, मी ज्या प्रकारे विचार केला की हा प्लेयर T20चा आहे तो माझा विचार चुकीचा होता. हा प्लेयर तर टेस्ट मॅचवाला निघाला. त्याची भावना पाहून तर ज्योती खूपच खुश झाली. कारण की याआधी अशी भावना कदाचितच तिच्या जीवनात गेली असेल. त्यांनी दिवसभर जोपर्यंत 4 वाजत नाहीत एवढ्या पाऱ्या खेळल्या. मी नाही सांगू शकत. ज्योतीला काहीच भान नव्हतं. ती फक्त घामाने ओलीचिंब झाली होती. आज हे काय चालू आहे तिला काहीच कळत नव्हतं.
ज्योती एवढी बेभान आणि आनंदी होती की ती यशला म्हणाली, यश, तुझ्या बायकोला जीवनात कोणत्याच गोष्टीची कधी कमी होणार नाही याचा पुरेपूर अंदाज तिला आला होता. ज्योतीची अवस्था तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो. मी पण चादर तिथेच ओढून घेतलं आणि झोपी गेली. यश 2 वाजताच बाजूला झाला होता आणि तिला फक्त 2 तासाची झोप मिळाली. खरं तर ती एवढी थकली होती की तिला कमीत कमी 7-8 तासाच्या झोपीची होती. विचार केला, हा नवीनच मुलगा एवढा कसा गुणवान आणि कौशल्यवान आहे. यांनी एका 10 वर्ष लग्न झालेल्या महिलेला अनुभव द्यायला मागे सरला नाही. मनात ज्योतीच्या अतिप्रसन्नता होती. तिला माहिती होतं की आता 1 महिना हाच नित्यनियम होणार आहे. आणि दररोज झालंही तसंच. 1 महिना ती फक्त सासरी झोपायला जात होती. त्या 1 महिन्यात नियमाने ती यशचीच बायको बनली होती. अखेरी 1 महिन्याच्या आखरी दिवसाला ती अक्षरशः रडत बसली. यशच्या जवळ बसत एवढी रडत होती. यशने तिला समजावून सांगितलं, ज्योती, तू रडू नको. अगं, आपण कुठे एकमेकांना सोडून जातोय. जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तू मला कॉल कर. तू म्हणशील तिथे मी येणार. ज्योती त्याच्या बोलण्याला काहीच उत्तर देत नव्हती. ती फक्त गप्प बसलेली होती. ती संध्याकाळ दोघांनी तशीच घालवली. संध्याकाळी ज्योती घरी परतली. तो दिवस डुबला आणि उद्या सकाळी एक नवीन सूर्य, नवीन दिवस उजाडला. नियमाप्रमाणे 10 वाजता ज्योतीचा कॉल यशला आला नाही. यशने विचार केला की काहीतरी अडचण आली असेल. बघता बघता 2 वाजले, 3 वाजले, तरीही आज ज्योतीचा एकही कॉल आला नाही. त्याला चिंता झाली. मग शेवटी त्यानेच कॉल केला. आधी रिंग वाजली, पण नंतर समोरून कॉल कट केला. परत दुसरी रिंग वाजली. तेव्हा कॉल ज्योतीने उचलला आणि म्हणाली, हॅलो, कोण बोलते? तेव्हा यश म्हणाला, अगं, कोण बोलते म्हणजे माझा नंबर तो तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. तुला माहीत नाही का मी कोण बोलतोय? ज्योती म्हणाली, नाही, मला माहीत नाही तुम्ही कोण बोलताय. सांगा ना. हे ऐकून ज्योतीला खूपच विचित्र वाटलं की ज्योती आज असं का बोलते की ते मला ओळखत नाही. मग आता मागचा घालवलेला 1 महिना विसरली का काय? एका रात्रीत यशने आधी हलक्या कॉमेडी टोनमध्ये बोलला, पण ज्योती सिरियसमध्ये विचारत होती की मी तुम्हाला ओळखत नाही. ज्योती आज यशला ओळखायला तयारच नव्हती. अशी वागत होती जसं यशने आज तिला पहिल्यांदाच कॉल केला होता. एकदम अनोळखी व्यक्तीसोबत जसं बोलतात त्याच प्रकारे ती यशसोबत बोलत होती. यशला राग आला आणि यशने तिला शिव्या पण घातल्या. त्यानंतर ज्योतीने कॉल कट केला. यशने परत कॉल करायला सुरुवात केली तर फोन स्विच ऑफ येत होता. यश पूर्णपणे वैतागला होता, त्रासला होता आणि खूप रागात होता. तसंच लगातार 4-5 दिवस ज्योतीचा फोन कंटिन्यू स्विच ऑफ येत होता. यश कॉल करून करून बेजार झाला होता. अखेर त्याने ज्योतीला भेटायचं ठरवलं. ज्योतीच्या गावात जाऊन त्याने ज्योतीच्या घरावर नजर ठेवली. शेवटी तो प्रसंग आलाच. ज्योती डॉक्टरांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. एकटीच होती. तेव्हा यशला वाटलं की आता तो तिच्यासंग बोलू शकतो. डॉक्टरांच्या दवाखान्यात पोहोचली तसे यशनी तिला दवाखान्याच्या बाहेरच अडवलं आणि हात धरून एका कोपऱ्यात घेऊन गेला. लगेच ज्योतीने तिचा हात यशच्या हातातून सोडून घेतला. इकडे तिकडे कावऱ्याबावऱ्या नजरेने पाहू लागले आणि म्हणाली, यश, मी तुझ्या पाया पडते. प्लीज आता माझ्या नादी लागू नको. ज्योती, तू अशी का बोलतेस? यश तिला विचारत होता. हात जोडून त्याच्यापुढे विनंती करत होती. यश, प्लीज मला विसरून जा. विसरून जा की तू कधी मला भेटला होता. मी फक्त माझा एक कलंक पुसण्यासाठी 1 महिना तुझ्याबरोबर राहिले. तो कलंक आहे बांझचा. आणि आता मी आई होणार आहे. मी आई होणार आहे हे तुझे माझ्यावर उपकारच आहे. या मुलाचा बाप तू आहेस. मला आधीपासूनच माहिती होतं की माझ्यात काही कमी नाही. माझा स्वतःवर विश्वास होता. पण 10 वर्ष झाली मला मूल नव्हतं. माझ्या सासूंनी माझं जगणं मुश्किल केलं होतं. समाजाने माझं जगणं मुश्किल केलं होतं. त्यामुळे मी हे पाऊल उचललं. मला माफ कर आणि परत माझ्या वाटेत येऊ नको. एवढेच बोलून ती घाईघाई निघाली. परत उलटून मला बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. यापुढे मी तिला काय बोलणार मला काही कळत नव्हतं. मग माझ्या मंदबुद्धीत खोलवर विचार उठले की एवढ्या लवकर तिने माझ्याशी का जवळीक केली असावी. हळूहळू सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत होती. त्यानंतर हळूहळू परत ज्योती मला दिसायला लागली होती. गावामध्ये, गावाच्या बाहेर,
शेतामध्ये. तसंच एक दिवस तिच्या शेतामध्ये होती. शेतात ज्वारी लावलेली होती. ज्वारीचे झाड उंच झाले होते. मी बोलण्यासाठी तिच्याजवळ गेलो तेव्हा ज्वारीत परत असं घडेल याची मला कल्पनाही नव्हती. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट जास्त असल्या तर मी नक्कीच ही कथा पुढच्या भागात पूर्ण करेल. पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं. परत भेटते अशीच घेऊन एक सुंदर कथा आणि खरी कथा. बाय.